नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी तयार करणार आहोत। आजची ही आपली ढाबा स्टाईल शेवभाजी बघा, ढाब्यावर जेव्हा केव्हाही तुम्ही खाल्ली असेल तर छान ती मसालेदार आणि तर्रीदार अशी तयार करतात आणि ती खाताना त्याला एक छान स्मोकी असा फ्लेवर असतो। चला मग आपणही आज त्याच पद्धतीने ही ढाबा स्टाईल शेवभाजी तयार करूया। इथे बघा मी खोलगट असा तवा घेतलेला आहे। या तव्यावर धने टाकून घेणार आहे। इथे 3 चमचे पोहे खाण्याचे एवढे धने वापरलेले आहेत। या भाजीसाठी धने आवर्जून वापरा। धना पावडर वापरण्याऐवजी असे धने वापरले तर त्याचा भाजीला छान असा सुगंध येतो। त्यावर 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि छान खमंग असे धने आपल्याला परतून घ्यायचे आहेत। छान रंग बदलेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत। बघा याचा रंग बदललेला आहे। आता हे धने मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। जसजसं मी पुढचं साहित्य इथे भाजून घेणार आहे तसतसं ते एका प्लेटमध्ये मी काढत जाणार आहे। अशा पद्धतीने आपण भाजलेलं साहित्य थंड व्हायला सुद्धा मदत होईल। तर बघा पूर्ण तव्यावरचे धने आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता याच तव्यावर आपल्याला सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा टाकायचे आहेत। तव्यावर धने भाजताना थोडं तेल शिल्लक राहिलेलं आहे, तर त्यामध्येच हे सुक्या खोबऱ्याचे काप मी भाजून घेणार आहे। आता सुक्या खोबऱ्याचे काप बघा इथे 15 ते 20 असे छोटे मोठे काप असतील। जर खिसून घेतलं तर छोटी अर्धी वाटी एवढं सुकं खोबरं खिसून घेतलं तरीही चालेल। तर बघा याचासुद्धा आता छान रंग बदललेला आहे। आता सुकं खोबरंसुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर आता ज्या ढाब्यावर बघा शेवभाजी तयार करतात तर त्याला जो ग्रेव्हीचा बेस असतो तर तो टोमॅटोचाच असतो। पण इथे आपण टोमॅटोचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे, कारण त्याला आपल्याला जास्त आंबट अशी चव येऊ द्यायची नाही आहे। तर एक मध्यम आकाराचाच मी इथे टोमॅटो वापरलेला आहे। त्यावर 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। तेल टाकल्यामुळे टोमॅटो छान खमंग असे भाजले जातात आणि त्याला एक स्मोकी असा फ्लेवर येतो। तर बघा हे टोमॅटोचं जे आंबट पाणी आहे ते थोडं आपण सुकू देणार आहोत। आता गरम तव्यावर हे आपण भाजून घेणार आहोत, त्यामुळे त्यातलं आंबट जे पाणी आहे ते कमी व्हायला मदत होते। तर आता टोमॅटो ही आपलं परतून झाल्यानंतर ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत। तर आता टोमॅटो मी त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा। आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर आता इथे खडे मसाले बघा जास्तीचे असे कुठलेच मी काही वापरलेले नाहीत। तर आता इथे 2 मध्यम आकाराचे कांदे होते, ते छान उभे लांब असे चिरून घेतलेले आहेत। तर ते आता आपल्याला तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहेत। कांदा छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे भाजीलाही छान अशी खमंग चव येते। तर बघा कांदा आपल्याला छान असा थोडा काळपट रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता कांदा इथे आपल्याला मध्यम आकाराचे 2 मी वापरलेले आहेत आणि भाजीसाठी खडा मसाला जास्तीचा असा कुठलाच वापरलेला नाही। तर जो काही आपण गरम मसाला वापरू त्यामध्ये जेवढे खडे मसाले असतील तेवढेच ते, वरून अजिबातही वापरलेले नाहीत। आता इथे कढीपत्त्याचे 20 ते 25 पानं असे टाकून घेतलेले आहेत। बऱ्याचदा कढीपत्ता आपण भाजीतला काढून टाकतो, पण कढीपत्ता केसांसाठी बहुगुणी असा आहे, तर तो अशा पद्धतीने नक्की आपण भाजीमध्ये त्याचा वापर करायचा। तर आता कढीपत्तासुद्धा छान असा मी भाजून घेत आहे। आता कांदा आणि कढीपत्ता परतून झाल्यानंतर काढून घेणार आहोत आपण। तर बघा छान धुवा निघेपर्यंत मी कांदा असा भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला हे जे साहित्य घेतलेलं आहे हे थोडं थंड करून घ्यायचं आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे बारीक करून घेणार आहोत। तर आता थंड झाल्यानंतर साहित्य सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 इंच आलं टाकून घेतलेलं आहे। आता ढाबा स्टाईल भाज्यामध्ये आलं आणि लसूणचा भरपूर असा वापर केला जातो। तर इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोड्या मोठ्या आहेत लसूण पाकळ्या, त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत। आणि आता इथे आपण चमचाभर जिरं टाकणार आहोत। जिरं इथे आपण भाजून घेतलेलं नव्हतं, ते आपल्याला कच्चंच इथे वापरायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे। आता थोडी कोथिंबीरसुद्धा यामध्येच टाकून घेणार आहोत आपण। कोथिंबीर भाजीसाठी थोडी कमी टाकलेली आहे, कारण भाजीला छान लाल बुंद असा रंग यायला हवा, त्यामुळे कोथिंबीर थोडी कमी वापरलेली आहे। तर आता पाणी न टाकता सुरुवातीला हे वाटण मी असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला आता छान बारीक असं हे वाटण तयार करायचं आहे। जितकं छान बारीक असं वाटण केलं जाईल आपल्या मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला तितकं बारीक करायचं, म्हणजे छान आपली जी भाजी आहे ती बघा छान अशी प्लेन तयार होते। अजिबातही त्यात कुठे जाड बारीक असे कण लागत नाहीत त्या भाजीमध्ये। तर आता भाजी फोडणी घालूया।
तर बघा आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी तयार करायचं म्हटलं तर तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त आहे. तर इथे आपण जो मसाला म्हणजेच वाटण तयार केलेलं होतं ते असं एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे टाकायला सोयीचं जातं. आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकायचं आणि लगेचच त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर आता बघा यावर लगेच झाकण ठेवते मी आणि 1 ते 1.5 मिनिट असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे जे काही आपल्या साहित्य आपण वाटणामध्ये वापरलेले आहेत, तर त्याचा असा पूर्ण सुगंध त्या भाजीला येतो. तर बघा आता काढून घेणार आहे मी झाकण. तर आता तेल बघा पूर्ण वाटणाच्या वर आलेलं आहे. ते छान आपल्याला ह्या वाटणात परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपण काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत. आता ढाबा स्टाईल शेवभाजी म्हटल्यानंतर ती छान झणझणीतसुद्धा असायला पाहिजे. तर इथे बघा मी लाल तिखट टाकून घेत आहे 1 चमचाभर आणि या भाजीमध्ये हळदचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आपण. आता टाकलेले सर्व साहित्य यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत या वाटणामध्ये. आणि तेलसुद्धा यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आपण वाटणातलं. तर आता यावर परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटासाठी छान अशी वाफ आपण काढून घेणार आहोत. तर आता 2 मिनिटानंतर मी झाकण काढून घेते. तर बघा वाटणावर तेल छान आता आलेलं आहे. तर आता पूर्ण आपल्याला हे यामध्ये मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा पूर्ण मिक्स करून घेतलं. यामध्ये बारीक चिरून घेतलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर बघा मी टाकून घेतलेली आहे. आता तुम्हाला भाजीला आणखीनही एक पद्धत सांगते. ढाब्यावर बघा त्यांच्या भाजीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ती गॅसची स्पीड मोठी करायची. त्यांची गॅस मोठी असते ती भट्टा तो. तर आपल्या गॅसची स्पीड मोठी करून छान असं आपल्याला हे जे वाटण आहे ते असं सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे तळाला ते लागलं पाहिजे नाही. तर बघा अशा पद्धतीने छान खमंग असं वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची स्पीड मोठी करून. अगदी 1 ते 1.5 मिनिट परतलं तरीही चालेल. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. आणि आता बघा छान असं हे वाटण परतून झाल्यावर बघा तुम्हाला असं वाटत असेल यातलं तेल तर पूर्ण वाटणामध्येच राहिलेलं आहे, तर ते तसं होणार नाही. आता बाजूला मी भाजीसाठी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते टाकून घेणार आहोत आपण. तर बघा इथे मी 1.5 ग्लास एवढं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तर आता ते भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने बघा असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे वाटणाच्या काही गुठळ्या आहेत तर त्या छान मोडल्या जातील. आणि आपलं वाटण बघा तळाला अजिबातही लागलेलं नाही. आता ही भाजी करण्यासाठी शक्य झाल्यास लोखंडी कढईचा वापर करायचा. तर बघा आता हे छान पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. गरजेनुसार पाणी टाकायचं, जास्त पातळ अशी सुद्धा भाजी करायची नाही. तर आता छान पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं, कारण पूर्ण भाजी तयार झाल्यानंतरच मीठ टाकायचं, म्हणजे मिठाचा व्यवस्थित असा अंदाज आपल्याला येतो आणि मीठ कमी किंवा जास्त होत नाही. तर आता मीठ टाकून घेते बघा इथे. इथे मी भाजीच्या अंदाजाप्रमाणे इथे 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा वरून थोडी टाकून घेतलेली आहे मी. आणि आता आपण एकदा छान हे मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आता ही भाजी आपल्याला शिजवूनसुद्धा घ्यायची आहे, म्हणजेच हिला छान उकळ्या येऊ द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि तेल बघा भाजीवर किती छान आलेलं आहे. सुरुवातीला अजिबातही वाटणामध्ये तेल न दिसणारं बघा आता पूर्ण तेल भाजीवर आलेलं आहे आणि छान तर्रीदार अशी आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे. असंच आता मीला मिनिट 2 मिनिट शिजवून घेते, म्हणजे भाजीला छान अशी चव येईल. आता आपल्याला भाजीला छान अशा उकळ्या आल्यानंतर गॅस बंद केला तरीही चालेल. आता यामध्ये आपण शेव टाकणार नाही आहोत, कारण यामध्ये जर शेव टाकले तर पूर्ण शेवेचा गिचका होईल आणि पूर्ण तेल भाजीतलं जे तेल आहे ते तेलसुद्धा शेव पिळून घेतील, म्हणजे भाजीत अजिबातही तेल राहणार नाही. त्यासाठी आपल्याला भाजी जेव्हा केव्हाही आपण ताट तयार करू तेव्हा आपल्याला प्लेटमध्ये शेव टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यावर छान गरम उकळीची अशी ही भाजी टाकून घ्यायची आहे. तर बघा आता भाजी आपली छान शिजल्या गेलेली आहे. तर मग आता आपण गॅस बंद करून ताटसुद्धा तयार करून घेणार आहोत. आता बघा ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्याची पद्धत आहे. चला तर मग आपण ताट तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला छान पूर्ण ही
भाजी प्लेटमध्ये टाकून घ्यायची आहे आणि वरून त्यावर शेवसुद्धा टाकून घ्यायची आहे. बघा काय छान तर्रीदार आपली ही ढाबा स्टाईल शेवभाजी तयार झालेली आहे. छान त्यावर लिंबू पिळून सोबत कांदा आणि शेव जर तुम्हाला एक्स्ट्रा वाटले तर बाजूला शेवसुद्धा ठेवलेली आहे. भाजी तुम्हाला आता टेस्टसुद्धा करून सांगते मी कशी झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आणि करण्याची पद्धत कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर बघा आता भाजी टेस्टसुद्धा करून सांगते तुम्हाला. तर भाजी आता आपली एकच नंबर झालेली आहे. पुन्हा आपण तुमच्याच एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.